राम राम मंडळी. युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज एक एपिसोड असा बनवावं म्हणलं. मी सांगितल्याशिवाय तुम्हाला काय कळणार नाही, कळायचा काही विषयच नाही म्हणलं. फोन कशा स्वरूपाचे येतात तर काय काय त्यातलं म्हणून निवडक. आणि आपल्याला कसं आहे, एक मानवी प्रवृत्ती असती आणि त्यात नुसतं असं नाही नुसतं लोकांचं वाकून बघायचं, पण दुसऱ्याच्या आयुष्यात काय चाललंय चुकीचं असेल तर आपल्या आयुष्य तसा प्रकार होऊ नये एवढी खबरदारी घेतली तर लय झालं. साधारण काही फोन तुम्हाला मी सांगतो, कोणाचं नाव घ्यायचं काही विषय नाही, कारण माणसं सगळी आपलीच आहेत ना. विषय असा आहे, फक्त संदर्भ लक्षात घ्यायचा. महाराष्ट्रातील फोन आहेत सर्व. एका बादराने फोन केला, म्हणलं मामा थोडा अवघड विषय बोलत होतं. म्हणलं मी त्यासाठी पांढरा मला जालमा घातली, तू बोल बा काय असन ते. म्हणला बायकोचा कटळा आलाय. म्हणलं जगातली पहिली केस आहे, तुला बायकोचा कटळा येतोय. बायको कटळा येण्यासारखा विषय नाही म्हणलं, ती काळाची गरज आहे. पोर मला 6वीला पोरगी आहे, 4थीला पोरगा आहे. म्हणलं चांगलं आहे तुझं, मग काय अडचण काय तुला. थांबला थांबला म्हणला बायको रोजच टंगलं टाकते. त्या आईला म्हणलं आता काय करावं याला. म्हणलं ही तर अजून चांगली गोष्ट आहे म्हणलं. टंगलं टाकती याचा अर्थ ती चांगली रिस्पॉन्स देणारी, प्रतिसाद देणारी स्त्री आहे. तिचा टांगड्याचा आदर कर तिच्या सकट, आणि व्यवस्थित फोरप्ले सहित रंगारंग कार्यक्रम कर बा. काय तुला अडचण नाही. नाही ना, पण मला रोज म्हणलं लय दाट होत नाही, मग काय महिन्यानी करतो का म्हणलं. काय होतं, प्रत्येकाची जी शारीरिक गरज ही वेगवेगळी असते, ध्यानात ठेवा. हा, आता तिथून एवढं उचमळून आलंय म्हणले अहो, शाला इकडून म्हणजे युद्धाला युद्ध करायचं तलवार घेऊन काय हरकत आहे का याला. रोजच कुठं असतो का म्हणतो, रोजच. म्हणलं तू शांत कर, बाकी सगळं व्यवस्थित आहे का मला, टायमिंग बिमिंग मला ते बाकीचा काही विषय नाही म्हणला. रोजच कुठं असतं का, तुझं अवघड आहे बा. मला असं कर, तू चर्चा कर, बोल, तर तो मार्ग काढ की आपण 2 दिवसांनी करत जाऊ, 3 दिवसांनी करत जाऊ. पण ती आम्हाला रोजच झोपून देत नाही. मला मला लय बिया वाटतं. मग तुला काय बिया वाटतं. मला मी जर नाही म्हणलं ही नाही दुसरा धरावा. म्हणलं धरू शकते बा, ह्याची मी गॅरंटी देऊ शकत नाही, सध्या काढलंय वाईट. हा, म्हणला मग मला ती काय केलं पाहिजे. म्हणलं चर्चा कर आणि प्रतिसाद देण्याचा प्रयत्न कर. आनंदी आनंद. म्हणलं लोकांचं तुला माहित नाही लोकांचं कसं आहे. काहींच्या तर म्हणलं जवळ झोपून देत नाहीत, काहींच्या म्हणलं तोंड दाखवून जस काय कोंबडीला कसं पाणी आणून कापाया चालवलंय कसं आहे एखाद्या चिकन सेंटरवाल्याने, अशा तर माया करते. म्हणलं तुझं लय चांगलं आहे म्हणलं, सा रिस्पॉन्स आहे, तर आता आनंद आहे जीवनाचा, असं त्याला वाट लावला. दुसरा विषय असा आहे की माझी बायको माहेरी गेली म्हणला, वर्षातून एकदा जाती, महिनाभर राहते. म्हणलं कुठे आहे माहेर तिचं. म्हणलं मुंबईत आहे. तू. म्हणलं मी इकडं गावाकडे. बरं असं. घरचा तिच्या आईचा प्रॉब्लेम होता, जरा बदनामी झाली होती, ती असं कोण लग्न करत नाही म्हणून मला दिली. म्हणलं अति चांगलं आहे, काय करणार, आईने काही करून द्या, त्यात ह्याचा काय दोष आहे, म्हणजे मुलीचा काय दोष आहे, चांगली गोष्ट. म्हणला तिच्या मोबाईल होता, त्या मोबाईलवर मी एक गोष्ट पाहिली. म्हणला काय पाहिली. मला मला एक मुलगा आहे, आता तिचा 1-2 वर्षापूर्वी ना कुणाला तरी ती स्वतः नग्न होऊन स्वतःचे फोटो काढून माझ्या बायको तिला पाठवायची. म्हणलं हे फ्रॉड समाजात चाललेलं आहे. आता लोक फासत्यात की फोन मैत्री पाठवायची, आणि फेसबुकचं जे कॉलिंग येते कोणाचा, मी आयुष्यात मला लय कॉल येतात, ट्रुंग वाजतं ते फेसबुक कॉल. मी माझ्या लाईफ मध्ये कधी उचलला पण नाही, उचलणारही नाही. जे लावतात त्यांना माहिती हा विषय. आता मी क्लिअर करतो, त्या कॉलचं कायदेशीर रेकॉर्ड ठेवलं जात नाही. हिले बाय गोष्ट देणार ठेवा. एखादी पोरगी येणार, हा हॅलो कशात, कोण आहे तुम्ही, असं तसं, हे ती मैत्री आमक तम. पोरला हे कमी असतं वारसामधलं, ह्या जगात केपेबलच जगणारे बरं का, इथून पुढे बाकीची गुतणार आहे त्यांना ठेवा, अडचणी सापडू नका बुवा. ती म्हणणार मला मैत्री करायची, मी एकटीचे, आणि ते तसं वाईट दाखवणार, जस काय ती पाला कापाय झाली तिला तिला फार असे दाखवणार. याला दया लगेच, हा हा बरोबर मी आहे ना मित्र तुझा अमक तमक. आणि मग त्याला म्हणणार मी माझा एक कपडा काढते, तू तुझा एक कपडा काढणार का. अरे हे म्हणणार मजा काय, ह्या संधीची वाट बघत होती म्हणलं मी. मजाच मजा. तिने तिथं काढायची, तिथं का बघतो याला काय झालेली, त्याला कळत नाही बाबा ही उंदीर पकडायला लावलेलं जाळे, याचा उंदीर कसा गावतो बघा. ही लोकांना कळत नाही, जरा सावध राहा.
तिचा एक कपडा काढणार, हे याचा कपडा काढणार. ही तर काय ती म्हणली ना अखा बोंगळा 100 रुपयाने करकोट असं तुडू का म्हणे ना, ही पोरांचं लय येडं काम असतं. तुझं तुझं दाखव माझं, तुझं दाखव. अशा प्रकारची एक 5 ते 7 मिनिटाची ती पण तिथं नाजूक भाग दाखवणार किंवा तिथं शरीर दाखवणार. बघा ती मोठे माणसं एकाएकी फसत नाहीत, पण बारकाले बरं फसतात. असाला आपल्या आई बापाने आपल्याला एवढं तळहाताच्या फडावर जपलंय, आपण फक्त किरकोळ गोष्टीसाठी वाटलो करून घेतोय स्वतःच. बघायचं त्याच्यात फ्रॉड कसं चाललंय आता. घरच्याला यातली माहिती नसती काय. आपण अशी अशी काशी केली ही घरच्याला कसं सांगायचं. त्यामुळे पोरं गप्प. काही जण तर फाशी घेतात. एखादा पण अमक्या तमक्याच्या मुलांनी फाशी घेतली, अभ्यासात कमी गुण मिळाले, मोबाईलचं कारण होतं अमकं. ह्याच्या पाठीमाग आतून बरीच वेगळी कारण असतात. खरं बाहेर कोणी मेलं एकदा, हा गेलं फुटून. त्या बाईने ते पोरीने दाखवलं उघडं नागडं करून, हे दाखवलं, हे सुखी झाला, खुश झाला, हा ठीक आहे. बस त्याच ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तिच्याकडे केलं जातं. याला परत कॉल किंवा कोण म्हणणार माझ्या बहिणीचं तुझं हे मला सापडलंय, तुझी तक्रार करतो की विनयभंगाची केस टाकतो, हे करतो. याची हागाय मताची बंद होते असं म्हणल्यावर ट्रॅपच असतो ध्यानात ठेवा. कारण काय असतं ह्याच्याकडून पैसे चापणे. IT च्या विद्यार्थ्यांच्याकडे पैसा, इंजिनियरकडे पैसा आहे आज, नोकरदाराकडे पैसा आहे आज. तो अख्खाच बी खर्च एका रुपया नाही, पण त्यांनी ठरवलं 1-2 बचत गटातून 50-50 लाख रुपये उभा करू शकतो. ध्यानात ठेवा. आज ठरवलं तर जगात गरीब कोणीच नाही. डोकं गरीब, मानसिकता गरीब असते, माणूस गरीब नसतो. हा त्यांनी ठरवायचं की वॉचमॅनगिरी करून सॅल्यूट मारून 500 कमवायचे, का चहाचा ठेला टाकून लोकांना चहा वाटून 5,000 कमवायचे. हे सगळं मनावं असतं. माणूस तेच असतो. विचार करण्याची क्षमता जास्त त्याची वेगळी असते. त्याच्यामुळं गरीब गरीब होत चाललाय, श्रीमंत श्रीमंत होत चाललाय. ध्यानात ठेवा. शेणी ते फसवल्यानंतर पैशाला अशी जातात लोक. बर म्हणलं असं दे. म्हणलं तुझ्या बायको तर कोणाबरोबर काय आहे, मला असं कोणा तरी बॉयफ्रेंडला दाखवते, आमकं करते मग करते. बर मग काय करतो मी, त्याकडे घरी जातो, तुम्ही येता बरोबर, मग मी येतो. मी घरी जातो, खरं खोटं करतो, हे करतो. म्हणलं एक काम कर, गणपती बाप्पा बसल्यात, थोडं जाऊन दे काही कालावधी, परत कधी राहिले नाही ना, 15 दिवसांनी येईन. म्हणलं गणपती बाप्पा बसल्या तर निहार घे, निवांत घे, तू विचार कर, आजच्या विचार कर, उद्या बघू काय येते. त्याला विचार करायला वेळ दिला, रात्रीचा फोन आला त्याचा परत. म्हणला थोडा मिस्टेक झाली. म्हणलं काय झालं आता. बरं झालं आपण तिच्याकडे गेलो नाही, काय झालं नाही. म्हणलं कार हे नवीन लग्न झालं ना, तेव्हा त्या जुन्या सिम मधून मिस नवीन नवरा बायको आपली 1-2 महिने 4 महिने लग्न झालेली, ती माहेर गेली, याला कंट्रोल नसून होत इथं. ते बायकोला ते व्हिडिओ कॉल करायचा. बघा लय चित्र आवला देत महाराष्ट्रामध्ये. म्हणला माझ्या लई इच्छा झाली, पण तू तर आता लांब आहे 200 किलो 300 किलोमीटर, मी इकडे 300 किलोमीटर एक काम कर ना, तू तिकडून कपडे काढ, मी सांगतो ते कर, हे कर, कपडे काढ, हा ते फेड आणि ते असं कर. नवरा बरं का. आता ते नवऱ्याचं ते बायको लागलं बाई का नांदायचं, तिथे नांदायचं चांगलं नको व्हायला. आणि हा ते बघायचा, त्यातलेच फोटो ते होते. मग येणीच काय शिक केलेली येच अशी लोक आहेत. म्हणलं तू चप्पल वापरतो का, बूट वापरतो का, सँडल वापरतो. नाही मामा सँडल असतो. म्हणलं मला आवडतं सँडल, पाठी मागून पट्टी असते टाचाला. म्हणलं काढून 2-4 हाण टाक बा मला, तू काय डोकं लावितोय. आणि हाती तर निघाला होता वाण्य करायला. असे प्रपंच मोडत्यात. एकला आणली क्रूई त्यांना लई अड्यावला दीद मोकारी ठॉय. नंतर डोक्यात ठॉय म्हणतात त्याला. त्याला दुसऱ्याशी फोन आला, ते मामा मला ते निम्फमिनाची सविस्तर माहिती द्या बरं, मला थोडं बघायचे, तिला आहे का. म्हणलं तू काही माहिती द्याला. मी म्हणलं काय असं रस्त्यावर मांडला काय, तुम्हाला कवा बी फोन करणार आणि कवा मला हे म्हणून ते मला अख्ख्या महाराष्ट्रातून बोलतात. आणि मला चांगलं कळतं कुणाला जास्त वेळ द्यायचा, कोणाला कमी द्यायचा. माणसाच्या बोलणं, त्याचा व्हॉइस, कोण पेललाय सगळं कळतं. काय लय अवघड नाही, रोज त्याच्यातच आहे मी. तू एक काम कर, तू काहीच करू नको. तू फक्त तुझी बायको सती सावित्री आहे आणि तू फक्त नीट वागायचा प्रयत्न कर. तिच्या कसल्या प्रकारचा संशय घेऊ नको, काय नको. तर पुरीला 3.5 वर्ष झाल्यानंतर चांगल्या दर्जाचं शिक्षण कसं आहे ह्याची ही कर. घर आहे का राहायला. मला भाड्यात ते हा घे, साईटला घे, पण गुंटाभर जागा घे, पत्र्याचं बांध पण बांध. हे तुझ्या प्रमुख गरजा आहेत. ते निम्फमेनिया दवाखाना 500 आणि 1000 रिक्षाला 50 हे तुझं काम नाही. निस्ता सुटा याच्यातून. काळ फार स्पीडने सरकतोय, ध्यानात ठेवा. लोकांना कळत नाही काय सांगायचं. अशा प्रकारे त्याला मार्गी लावला. आता पण त्यांचं व्यवस्थित तुटून नाही दिलं. 9वी शिक्षण झालेला एक पंटरचा फोन आलता. तो कालच आलता 10:30 9:30 माणूस आहे अत्यंत चांगला. मला तो प्रामाणिक लय वाटला. तू असा की त्याला
भजन कीर्तन ते पखवादासारखं त्याला येत होतं वाजवायला. बस कीर्तनाला साथ द्यायचं एकदम. शिवाय पूर्ण हाडच बाटलेला नाही, असं पूर्ण व्हेजिटेरियन माळकरी. 39 वर्ष वय, 2 मुलं आहेत, बायको आहे, सगळे व्यवस्थित आहे. याचा प्रॉब्लेम काय बघा आता. ती कुणाला सांगू शकत नाही, बोलू शकत नाही. पण ती शिक्षण कमी म्हणला. मामा लग्नाच्या आधी आहे ना, माझं फक्त प्रेम होतं. आमचं तसलं काय कपडे आम्ही काय बोंगळ बिंगळ झालं नव्हतो कधी. आम्हाला बरोबर आहे, हा प्रेम होतं. तिचं लग्न झालं पण तिच्या मनातून मी गेलोच नाही. बरं मग ती मला आता 4 दिवसाला 5 दिवस 8 दिवसाला फोन करते सारखं. मी आतापर्यंत 4 सिम कार्ड सुद्धा बदलल्या, तरी कुठून नंबर घेते कोणाला माहिती, फोन करते. आणि काय म्हणते रे, मी माझ्या मनातला पहिला राजकुमार तूच आहे ते आईला, आणि तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. आणि माझ्या संग अनैतिक संबंधात राहा किंवा मला ठेव थोडक्यात. म्हणलं तिची काय परिस्थिती, म्हणा तिला बी नवरा, एक मुलगा आहे, त्याचं व्यवस्थित आहे. आणि माझ्यापेक्षा कुटुंबापेक्षा ती श्रीमंत आहे. म्हणजे इथं पैसा फॅक्टर नाही. पण खरंच बा तिच्या मनात तो असं, तिला वाटत असं ना असं बाबा, नाही का. म्हणा आता अशा गोष्टी काय उत्तर देणार हो आपण तरी. मी काय त्याला असं म्हणावं का, लय तळमळली बिचारी, पाप लागून तुला, एक ठोक्या करून टाक, ते प्रश्न मिटणार नाही. ती निरंतर राहा म्हणते. मी चुकीतच आहे ना. तिच्या पोरांचं लाईफ अनेक, आज अनेकाचे बाप मेलेत, आई मेल्यात, बाप तुरुंगात आहे. बाप मेला, आई तुरुंगात आहे. पोरं अक्षरशः रातचं शिळा भात गरम करून जर वाढला ना ज्याच्याकडे सांभाळायला येत, कारण आई नाही बाप नाही काहीला नाही ना, ते खात्यात. ही परिस्थिती महाराष्ट्रातली. जिथं क्राईम होतो, एक क्राईम झाले, एक खून झाला म्हणजे त्याच्या पाठीमाग कितीतरी लोकांच्या मेंटॅलिटी मधलं होतं, समाजाच्यात बदल होतो. त्या लोकांना ते त्रासाचा सामना करावा लागतो. हे दुःख समाजाचं आहे. हे त्या बाईला म्हणावं बा, तू काही कर पण तू काय मानायला लागून आम्हाला माहिती टोक. मी शेवट काटोकडून माझ्या बायकोकडे फोन दिला, मला येईल शिवाय दे, ही म्हणते मला बेठा ये. मी माणूस चांगला, त्याबद्दल वाद नाही. त्याच्या बायकोनी त्याला काच काढला, बायला नवऱ्याला आकडा टाकायला. म्हणलं बाय काय तुम्हाला वाटते काय सुट्टी आहे काय, नाथफळा ती असा काय उग्र रूप धारण करते ना, ते त्याच्या तडाख्यात बऱ्याच वेळा नवरं खाला झालेलं आहे. तिने अशी काचकावली. 8-15 दिवस परत फोन. आईला म्हणलं काय करावं, असं बा मामा आता हे काय आठवणच. म्हणलं काही होऊन दे, प्रारब्ध हा एक प्रकार असतो. तुझं मरण जर तिच्या नवऱ्याच्याकडून किंवा तिच्या मुलांच्याकडून किंवा कसंही कुठल्याही प्रकारे असं, तर तू मला तुझी इच्छा, मला अजिबात इच्छा नाही. पण बाई तर मागा लागली बा. त्याला पर्याय असा दिला, पोलीस स्टेशनला जा, तालुक्याच्या ठिकाणी बायकोला घेऊन जा, एक प्रतिष्ठित माणूस नाही, फोन नंबर ते रेकॉर्डिंग केले ते दाखव, की सदर महिला आता अल्पवयीन होतो आपण तेव्हा शाळेत, ती मला आत्ता फोन करते, ह्याचं वय 39, मी ती कमीत कमी 30-32 पाहिजे. मी आरडू माझं घसा बसला पार. 30 ते 40 जपा 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 सांगत असतो. हार्मोन्सचा प्रॉब्लेम असतो. सगळ्यात बाया बी वाईट नसतात, काहींच्या बाबतीत हार्मोन्स बॅलन्स बिघडला की अवघड होऊन जाते. ती खून बिन लय होत्या तो, ती 30-32 असली पाहिजे. पोलीस स्टेशनला कंप्लेंट देत, तक्रार घे, पोच घे. म्हणजे ती धमकी देते की तू जर मला जर बेठा नाही आला, मला जर नाही भेटला, मला रिस्पॉन्स नाही दिला, माझ्या संग खोंड्या नाही केला, रंगारंग कार्यक्रम नाही केला, मी एक तर आत्महत्या करीन, विहिरीत उडी देईन, पिटून घेईन. आईला म्हणलं आता अवघड आहे. तिथं मारण्याचं घाबरायचं. पोलीस म्हणलं तरी हिने मागलं, तुम्हाला सांगतो. म्हणजे गाव वाढलं थोडं, लय बेकार काय ना, म्हणजे पोलीस लांब होऊन दुसरे कोण जातात बा, लोक पोलिसांना बेतात. त्याला म्हणलं काही होत नाही, ते माणसने बायको बरोबर ने अर्धा दे की हे मला वाचावा साहेब, त्याची पोच ठेव. भविष्यात हिने बायच्याच आत्महत्या जरी केली तरी पोच राहील आपल्याला, कायदेशीर प्रोसेसला चांगलं राहतं ते विषय, की आपल्या ह्याच्यात काही रोल नाही म्हणून चालतंय. हा म्हणलंय, मग आता काय करतोय काय माहिती उद्या परवा. अशा प्रकारे थोडं मन मोकळं करावं वाटलं. आणि मी नेहमीच अजून अशा अनेक अशा गोष्टी आहेत की तुम्ही पोट धरू हसाल बा. असे लय मी लय भाग्यशाली माणूस, मी सुखी. का म्हणतो माहितीये का, समाजाशी इतका एकरूप, आणि कोणाचा काय प्रॉब्लेम आहे तुमच्या मेंदू क्षमतेच्या पलीकडचा विषय असतात, काय काय असा विषय असतो. पण जे काम पांडुरंगा दिले ना, नेटाने करायचं आणि कष्टकरण भाकर खा, तत्वानुसार चालायचं, डोक्याला ताण करायचा नाही. रामकृष्ण हरी माऊली.